गणेश मूर्ती सजावट साहित्य विक्रीची दुकानं चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यावर थाटली जात होती। यामुळे रस्त्यावर लोकांची गर्दी व्हायची। गणेश भक्तांना होणारा त्रास कमी करण्यासोबतच बचत गटाच्या महिला मूर्तिकार यांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशातून मनपानं यावर्षी चांदा क्लब मैदानावर मूर्ती विक्री सजावट साहित्य प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे। रस्त्यावर भाविकांच्या गर्दीमुळे होणारी वाहतुकीची कोंडी तसंच ग्राहकांना देखील होणारा त्रास पाहता मनपानं हा उपक्रम सुरू केला आहे। चांदा क्लब मैदानावर मूर्ती विक्री सजावट साहित्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रदर्शनात जवळपास 200 स्टॉल लावण्यात आले आहेत। यामुळे आता भक्तांना भक्तिमय वातावरणात बाप्पाची मूर्ती सजावटीचं साहित्य खरेदी करता येणार आहे। या प्रदर्शनाला चंद्रपूरकर गणेश भक्तांनी भेट देऊन लाभ घ्यावा असं आवाहन मनपा आयुक्तांनी केलंय। चंद्रपूर शहरामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आणि शहरामध्ये जी मुख्य मार्केटमध्ये गर्दी होत होती, जे मुख्य रस्त्यावर दुकान लागत होती, नागरिकांच्या सोयीसाठी भक्तांच्या सोयीसाठी व जे आमचे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे जे बचत गट आहेत त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी या सर्व माध्यमातून महानगरपालिकेने हा उपक्रम सुरू केलेला आहे, जेणेकरून शहरामध्ये उपजीविका वाढावी व शहरातील कुंभार समाज व जे मूर्तिकार आहेत, जे कलाकार आहेत त्यांना सुद्धा एक व्यासपीठ मिळावं। हे खरंच खूप चांगला उपक्रम आहे सर। महानगरपालिकेने शहरातल्या लोकांसाठी नागरिकांसाठी चालू केलेला आहे। एकाच ठिकाणी नागरिकांना सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती उपलब्ध होतात आणि लोकांचा वेळ वाचतो त्या याच्यानी आणि वाहतुकीची पण जी गर्दी होते शहरामध्ये ती सुद्धा जरा म्हणजे कमी होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असल्यामुळे सगळं साहित्य एकाच ठिकाणी मिळते आहे। डेकोरेशन करून देणारे लोक पण इथे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या जसं लागतं तसं त्या प्रकारचे सगळं साहित्य सकट इथे म्हणजे स्टॉल्स लावले गेलेले आहेत। त्याच्यामुळे हा खरंच स्तुत्य उपक्रम आहे महानगरपालिकेचा। सर्वात पहिलं तर मी आभार मानते महानगरपालिकातर्फे आणि आमच्या आयुक्त साहेबांतर्फे की त्यांनी एवढी चांगली सुवर्ण संधी आमच्या गटाच्या बायांना दिलेली आहे। म्हणजे इथे फक्त गणपती विक्री केंद्र लावून नाही तर पुष्कळ अशा आमच्या गटांच्या बायांना रोजगार दिलेला आहे आणि त्यामुळे आमच्या बायांचं खूप चांगलं रोजगार मिळाल्यामुळे आर्थिक मदत पण होऊन राहिलेली आहे।